तो दिवस, विचार करा, जेव्हा रायगडाचे दगड सुद्धा एका नव्या इतिहासाची स्पंदनं अनुभवत होते. तो एक क्षण, ज्या एका क्षणासाठी शेकडो वर्षांपासून सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबानं जणू प्रार्थना केली होती. हा फक्त एका राजाच्या राज्याभिषेकाचा क्षण नव्हता. हा होता एका साम्राज्याच्या जन्माचा क्षण, एका नव्या युगाच्या सुरुवातीचा क्षण. जरा डोळे मिटून कल्पना करा त्या पिढ्यांची ज्यांनी स्वातंत्र्याचं फक्त स्वप्नच पाहिलं होतं. ती युद्धभूमी जिथं मराठ्यांचं रक्त स्वराज्याच्या मातीत अक्षरशः मिसळून गेलं होतं. तो प्रत्येक त्याग जो एका सार्वभौम राज्याच्या पायाचा दगड ठरला. आणि आता त्या असंख्य बलिदानांचं, त्यागाचं आणि शौर्याचा फळ मिळण्याचा दिवस अखेर आला होता. तारीख होती 6 जून 1674 आणि ठिकाण होतं स्वराज्याचा अभेद्य दुर्ग, आपला दुर्गराज रायगड. याच दिवशी इथल्या मातीत एक असं बीज रोवलं जाणार होतं ज्याचा वटवृक्ष पुढे संपूर्ण हिंदुस्थानात पसरणार होता. पण हा केवळ एक राज्याभिषेक सोहळा होता का, की त्याहूनही खूप काही मोठं? हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला त्या काळाच्या राजकारणात थोडं शिरावं लागेल. कारण तेव्हा केवळ तलवार जिंकत नव्हती, तलवारीसोबतच मान्यता आणि कायदेशीर हक्कही तितकेच महत्त्वाचे होते. आणि स्वराज्याला त्याच एका कायदेशीर मान्यतेची नितांत गरज होती. बघा, 1670 पर्यंत शिवाजी महाराजांची तलवार तळपत होती. आदिलशाही आणि मुघलशाहीला धडकी भरवणारे किल्ले परत स्वराज्यात आले होते. मराठा शक्ती एक वादळ बनून घोंगावत होती, यात शंकाच नाही. पण एक गोष्ट होती, एक कमतरता होती. कागदावर कायद्याच्या नजरेत महाराज अजूनही एक बंडखोर होते, एक जहागीरदार होते, पण राजा नव्हते. आणि हीच ती कमतरता होती, सार्वभौम मान्यतेची. त्या काळात वैदिक परंपरेनुसार राजशास्त्रशुद्ध राज्याभिषेक झाल्याशिवाय तुम्हाला कुणीही राजा मानायला तयार नव्हतं. तुमचे आदेश कायदेशीर ठरत नव्हते. ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर स्वराज्याच्या अस्तित्वाची आणि भविष्याची ती एक राजकीय गॅरंटी होती. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी तो निश्चय केला, आपल्या स्वराज्याला अधिकृत, कायदेशीर आणि सार्वभौम बनवण्याचा. पण या महायज्ञासाठी कोणा सामान्य पंडिताला बोलावून चालणार नव्हतं. त्यासाठी बोलावण्यात आलं काशीच्या त्या काळातील सर्वश्रेष्ठ धर्मपंडिताला, गागा भट्ट यांना. त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक अखिल भारतीय मान्यता मिळणार होती. यानंतर रायगडावर सुरू झाली एका भव्य दिव्य सोहळ्याची तयारी. आणि हा केवळ राज्याभिषेक नव्हता, तर तो होता स्वराज्याचा पहिला मोठा उत्सव. अख्खा रायगड जणू स्वर्गातली इंद्रनगरी भासत होता. प्रत्येक बुरुज, प्रत्येक दरवाजा सजवला गेला होता. 32 मण शुद्ध सोन्याचं नवरत्नांनी जडवलेलं सिंहासन तयार करण्यात आलं. ते फक्त सिंहासन नव्हतं, ते होतं स्वराज्याच्या स्वाभिमानाचं प्रतीक. देशभरातून आलेले मोठे मोठे विद्वान, पंडित आणि हजारो सामान्य रयत आपल्या राजाला छत्रपती होताना पाहण्यासाठी त्यांचे डोळे अक्षरशः आसुसले होते. आणि मग तो सुवर्णक्षण आला. तो क्षण ज्या क्षणासाठी अनेक पिढ्यांनी वाट पाहिली होती. तो क्षण जेव्हा रयतेचा राजा, या मातीचा राजा छत्रपती होणार होता. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर पवित्र मंत्रोच्चार सुरू झाले आणि संपूर्ण आसमंत भारून गेलं. मग 7 महानद्यांच्या आणि समुद्राच्या पवित्र जलाने महाराजांवर अभिषेक झाला. प्रत्येक विधीसोबत, प्रत्येक मंत्रासोबत रायगडावरची हवा अधिकच पवित्र होत होती. आणि अखेरीस तो क्षण आला. गागा भट्टांनी तो सुवर्ण मुकुट उचलला आणि महाराजांच्या मस्तकावर ठेवला. आणि एका क्षणात रायगडाच्या कडेकपारीतून एकच नाद घुमला, शिवाजी महाराज छत्रपती झाले, एका स्वतंत्र सार्वभौम मराठा राज्याचे पहिले छत्रपती. त्या घोषणेनंतर रायगडावर जणू विजेचा संचार झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी आकाश दुमदुमून गेलं. गडावरच्या तोफा धडाडल्या आणि स्वराज्याचा भगवा ध्वज मोठ्या अभिमानाने वाऱ्यावर फडकू लागला. जणू काही तोही याच क्षणाची वाट पाहत होता. पण तोफांचा हा आवाज आणि लोकांचा हा जल्लोष याच्या पलीकडे या सोहळ्याचा खरा अर्थ काय होता? या एका दिवसाने स्वराज्य आणि तिथल्या लोकांचं आयुष्य कसं बदलून टाकलं? चला तेच पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता. हा त्या प्रत्येक मावळ्याचा, प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक आई-बहिणीचा विजय होता, ज्याने स्वराज्याचं स्वप्न आपल्या हृदयात जपलं होतं. शतकांच्या गुलामगिरीनंतर परत मिळवलेल्या स्वाभिमानाचा तो राज्याभिषेक होता.
या एका क्षणाने इतिहासाला एक नवी कलाटणी दिली. गुलामगिरीच्या साखळ्या तुटल्या आणि स्वतंत्र स्वराज्याचा सूर्योदय झाला. रयत आता कुणाची गुलाम नव्हती, तर एका छत्रपतीची, आपल्या हक्काच्या राजाची प्रजा होती. आणि याच राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा खरा पाया रचला गेला. आता महाराज फक्त लढवय्ये नव्हते, तर ते एक शासक होते. प्रशासनाची घडी बसवली गेली. शिवराय आणि होण या स्वराज्याच्या स्वतःच्या चलनांनी आर्थिक स्वातंत्र्य घोषित केलं. अष्टप्रधान मंडळाला अधिकृत अधिकार मिळाले. आणि इथूनच एका छोट्या जहागिरीतून एका विशाल मराठा साम्राज्याच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तर असा होता तो एक निर्णायक क्षण. कधीतरी विचार करा की केवळ एका दिवसाच्या सोहळ्याने एका साम्राज्याचा पाया कसा रचला असेल. एका व्यक्तीच्या दूरदृष्टीने आणि निश्चयाने पुढील शेकडो वर्षांच्या इतिहासाची दिशा कशी बदलली असेल. हा खराच फक्त एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, हा होता एका राष्ट्राच्या आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा राज्याभिषेक.